नमस्कार, आज शिकणार आहोत 5 ते 3 ठिपक्यांची रांगोळी। खूपच सोपी आहे। हे बघा, इझिली तुम्हाला शिकायला भेटेल। अशा पद्धतीने 5 डॉट पाडून घ्यायचे आपल्याला। त्याच्या खाली एक डॉट पाडायचा आहे बघा। अजून त्याच्या मधोमध डॉट यायला पाहिजे। अशा पद्धतीने बघा, 2 डॉटच्या मध्ये आपल्याला डॉट पाडून घ्यायचे आहे। हे बघा, अशा पद्धतीने सुंदर अशी रांगोळी काढणार आहेत। पूर्ण व्हिडिओ बघा। सेम त्या बाजूने करून घ्यायचं आहे आपल्याला। 2 डॉटच्या मध्ये 2 ठिपक्यांच्या मध्ये ठिपकं पाडून घ्यायचं आहे। हे बघा, 4 ठिपके। नंतर बघा, 2 डॉटच्या मध्ये सगळे ठिपके पाडून झाले आपले। आता बघा, इथून ते इथं रेष मारायची आपल्याला। ही रेष 3 ठिपक्यांपर्यंत आपल्याला रेष मारून घ्यायची। अशा पद्धतीने इथून ते इथं आपल्याला अजून रेष मारायची बघा। सोप्यात सोपी रांगोळी आहे। इथून ते इथं रेष मारायची अजून, या थेंबापासून तर या थेंबापर्यंत। हे बघा, अशा पद्धतीने इथून ते इथं आणि इथून ते इथं असं आपण फ्लावर तयार करणार आहोत। सोप्यात सोपी पद्धत तुम्ही शिकू शकता, बघू शकता। हे बघा, अशा पद्धतीने इथून इथं आणि इथून इथं जोडायचं आपल्याला। रेषा मारून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने। हे बघा, इथून एक आणि इथून एक। इथून आणि इथून अजून आपण रेष मारून घेऊया। व्हिडिओ पूर्ण बघा। इथून आणि इथून रेष मारून घ्यायची। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजे कळेल। खूपच सुंदर रांगोळी आपण शिकणार आहेत। हे बघा, त्याच पद्धतीने इथून इथं डॉटला भिडवायची आपल्याला रेष। हे बघा, अशा पद्धतीने। आता आपण याच्यात कलर भरून घेऊया। लाल कलर, तुमचा आवडता कलर तुम्ही भरू शकता। हे बघ, कडेने आपल्याला आधी कोपऱ्याने असा कलर भरून घ्यायचा आहे, म्हणजे बाहेर पडणार नाही। अशा पद्धतीने बघा, कलर भरायचा बी मी व्हिडिओ आणणार आहे। हे बघा, असा व्यवस्थित कलर भरून घ्यायचा आहे आपल्याला। आधी कोपऱ्याला आपल्याला भरायचा आहे कलर अशा पद्धतीने, म्हणजे बाहेर पडणार नाही कलर। असं करून व्यवस्थित आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे। सोप्यात सोपी पद्धतीत दाखवलंय मी, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा। आपण 5 ते 3 डॉट पाडून घेतले।
आपल्याला डॉटना व्यवस्थित पाडून घ्यायचे, तरच ही व्यवस्थित रांगोळी येते, नाहीतर येत नाही व्यवस्थित. डॉट व्यवस्थित पाडले तरच आपल्याला रांगोळी येईल. हे बघा, आता आपण रेष ओढणार आहोत मधी. हे बघा, आपल्याला अशी रेष ओढून घ्यायची आहे. गोल असा थेंब पाडून घ्यायचा आहे मधी. रेष ओढल्यानंतर सगळीकडे आपण रेष ओढून घेणार आहे व्यवस्थित. हे बघा, गोल असं थेंब पाडून घ्यायचा आहे. पुढे आपल्याला रेष मारून नंतर पुढच्या टोकाला. मी हळूहळू का शिकवते, तुम्हाला यायला पाहिजे म्हणून. हे बघा, अशा पद्धतीने बोटाने थोडं दाबून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे गोल आकार व्यवस्थित येतो हळूहळू. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हळूच दाबल्यानंतर हे मध्ये थोडं गोल करूया कलर टाकण्यासाठी. हे बघा, आपल्याला हळूच व्यवस्थित कलर टाकून घ्यायचा आहे. मी ब्लू कलर टाकते, तुमचा पसंतीचा तुम्ही टाकू शकता कलर. निळा कलर टाकलाय मी. मध्ये थोडंसं गोल करून घ्यायचं आहे आपल्याला सगळीकडं. अशा पद्धतीने बोटाने व्यवस्थित. नंतर आपण दुसरा कलर टाकूया त्याच्यात, लाल कलर. इथून इथं गोल करून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने. बघा, आपल्याला थेंबाला भिडवायचं येतो. थेंब जो आहे त्याला आपल्याला गोल करून असं फुलाचा आकार द्यायचा आहे. बघा, याला ही तसंच करायचं आहे आपल्याला. हे बघा, असं पद्धतीने इकडून इकडं असं. हे बघा, इथून बी आपल्याला गोल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. इथून आणि इथून ही तसंच करायचं आपल्याला. खूप शुभ असते ही रांगोळी. नक्की काढा, सणावाराला एकदा तरी काढा. हे बघा, याच पद्धतीने इकडं पण आपल्याला करून घ्यायचं आहे. माझे भरपूर शिकवण्याचे व्हिडिओ आहेत, नक्की जा माझ्या चॅनलवर. इंस्टाग्रामवर पण माझी ID JL रंगोली. हे बघा, थेंबावर आपण असं फिरून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला मध्ये कलर टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. पहिले कोपऱ्याला आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे कडेने. व्यवस्थित.
सगळीकडं आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे सेम त्या पद्धतीने. भरपूर मी इझिली शिकण्यासाठी व्हिडिओ आणते. नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन नवीन तुम्हाला शिकायला मी व्हिडिओ आणते खास महिलांसाठी. नक्की पहा माझे व्हिडिओ. भरपूर रेषा रंगोली, डबल रेषा कशा काढायच्या, डॉट कसे पाडायचे, चुट्टीने रांगोळी कशी धरायची, या भरपूर व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवर. शिकण्यासारखे यूजफुल व्हिडिओ आहेत. खास महिलांसाठी बेसिक पद्धत मी व्हिडिओ आणते. नक्कीच पहा माझे व्हिडिओ. हे बघा, मुठ्ठीने आपल्याला व्हाईट असा ठिपके पाडून घ्यायचे, मोठे मोठे थेंब एकदम मधी आकारात मध्यभागी अशा पद्धतीने. बघा, त्याला गोल करून घ्यायचं आपल्याला बोटाने हळूच. सगळीकडे आपल्याला गोल करायचं आहे. नंतर आपल्याला त्याच्यात कलर टाकता येईल असं प्रमाणे कलर टाकून घेऊया. त्याच्यात लाल कलर. हे बघा, आजूबाजू मी चुटकीने कसे ठिपके टाकून घेणार आहे, छोटे छोटे अशा पद्धतीने. व्यवस्थित आपल्याला गोल आकारात ठिपके टाकून घ्यायचे. नंतर बोटाने असं दाबून घ्यायचे हळूच. त्याच्यात कलर टाकू यामध्ये. हे बघा, बोटाने दाबून घ्यायचं आपल्याला, म्हणजे व्यवस्थित गोल आकार येतो त्याच्याने. मध्ये लाल कलर टाकून घ्यायचा आहे. आपण डॉट जो टाकतो ना, चुटकी पॅक पकडायची आहे, म्हणजे बाहेर कलर पडत नाही. हे बघा, अशा पद्धतीने रांगोळी आपली बाहेर पडत नाही. व्यवस्थित आपल्याला टाकून घ्यायचे.
भरपूर माझ्या चॅनलवर शिकण्यासारखे व्हिडिओ आहेत, नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आता बघा आपण काय करणार आहे. कलर टाकल्यानंतर इथून पानाचा आकार काढणार आहोत असा. त्याच्या मध्यभागी हे बघा अशा पद्धतीने इथूनही पानाचा आकार काढणार आहेत आपण. इथूनही पानाचा आकार काढणार आहे. बरोबर मध्यभागी आपल्याला काढायचा आहे पानाचा आकार. अशा पद्धतीने इथूनही काढून घेऊया. इथूनही काढून घेऊया आपण पानाचा आकार. हे बघा या बाजूनेही काढू आपण. बाहेर आपण डॉट टाकून घेऊया, छोटे छोटे ठिपके अशा पद्धतीने बघा. चुटकी पॅक पकडायची, म्हणजे असे छोटे आपल्याला डॉट पाडता येतात आणि बाहेर रांगोळी पडत नाही. आता आपण पानांमध्ये कलर भरून घेऊया. हिरवा कलर आधी कडेला आपल्याला भरायचा आहे, कोपऱ्याला, नंतर मध्ये कलर टाकायचा आहे अशा पद्धतीने. आपल्याला व्हाईट रांगोळीची रेष ओढून घ्यायची आहे, पानाचा आकार, आणि हलक्या बारीक रेषा मारून घ्यायच्या आहे पानाचा आकार येईल अशा पद्धतीने. हे बघा हळूच हलकी रेष मारायची आहे. हे बघा या बाजूला आपण पानामध्ये कलर टाकूया. बाहेर टिपके टाकून घेऊया सेम त्या पद्धतीने. किती सुंदर आपली अशी रांगोळी तयार होते. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालाही येईल. मी हळूहळू तुम्हाला शिकवते, कारण यायला पाहिजे म्हणून. भरपूर व्हिडिओ आहे बघा तुम्ही. सुंदर अशी आपण रांगोळी काढणार आहेत. हलका आपल्याला व्हाईट कलर मारून घ्यायचा अशा पद्धतीने पानाचा आकार. पहिले सरळ रेष मारायची, नंतर हे बघा अशा पद्धतीने इकडेही आपण मारून घेणार आहे. कलर लावून कलर टाकून घेणार आहे पानांमध्ये.
हलकी अशी रेष पाडायची आपल्याला व्हाईट रांगोळीची अशा पद्धतीने. नंतर छोटे छोटे आपल्याला डॉट पाडत जायचं आहे वरपर्यंत पूर्ण पानाच्या आकाराला अशा पद्धतीने. यालाही आपण कलर भरून घेणार आहे. त्याला ही सेम पद्धतीने रेष मारून पानाचा आकार देऊया अशा पद्धतीने. हे बघा मध्यभागी आपण थेंब पाडून घ्यायचा आहे. नंतर गोल आकार आखायचा आहे. ज्याला येत नसेल तर अशा पद्धतीने. आणि नंतर आपल्याला राऊंड करत जायचं आहे मधून चक्रीसारखा आकार. हे बघा असं बघू शकता. हळूहळू आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. इथून हाफ सर्कल काढायचा आहे आपल्याला. हाफ सर्कल काढून असं फ्लावर तयार करून घेऊया. हे बघा आणि शेड टाकूया मध्ये. नंतर आता असं शेड टाकून घेणार आहेत आपण रेषा बारीक बारीक. आपल्याला मध्यभागी असे टिपके टाकून घ्यायचे थेंब. बोटाने पंच करून घ्यायचं असं दाबून घ्यायचं आपल्याला. हे बघा मध्ये थेंब पाडायचा. नंतर गोल आकार आखायचा. नंतर त्याला डार्क करूया. नंतर चक्रीसारखा आपण आकार करूया. हे बघा अशा पद्धतीने. हाफ सर्कल टाकूया. हाफ हाफ पाकळ्या अशा पद्धतीने बघा. इंस्टाग्रामवर भी माझी आयडी आहे JL रंगोली.
बारीक रेषा मारून घ्यायच्या आपल्याला मध्ये पाकळींमध्ये. हे बघा, सेम त्या पद्धतीने आपल्याला थेंब टाकून घ्यायचे. चुटकीच्या साहाय्याने बोटाने दाबून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित. हे बघा, मध्ये आपण मुठीने डॉट टाकून घेणार आहेत, लाल कलरचं रांगोळी. त्याला बोटाने आपण दाबून घेतलंय. दुसरा कलर टाकतोय, व्यवस्थित दाबून घ्यायचंय. हे बघा, असा आकार काढून घ्यायचा आपण आधी, मग डार्क करायचं आपल्याला मध्यभाग बघून. चक्री सारखं गोल करायचं आपल्याला हळूहळू व्यवस्थित. हे बघा, अशा पद्धतीने. नंतर हा पाकळ्या टाकत जायचंय असं, अशा पद्धतीने बघा. रेषा मारून घेऊया बारीक बारीक. आपल्याला एकदम पातळ रेषा मारून घ्यायच्या मध्ये. अजून आपण डॉट टाकूया. मध्यभाग बघायचा, डॉट टाकायचे, बोटाने दाबून घ्यायचे आपल्याला. मध्ये कलर टाकून घ्यायचा आहे मुठीने. हाही व्हिडिओ आहे मुठीने, सगळ्यात इजी पद्धत आहे मुठीने डॉट कसं टाकायचं. माझ्या चॅनलवर हाही व्हिडिओ आहे, मुठीने डॉट कसे टाकायचे इझिली. सगळ्यात सोपी पद्धत आहे. हे बघा, असं गोल गोल करत जायचं आपल्याला पाकळ्या. रेषा मारून घ्यायची आहे बारीक पातळ पातळ. आणि बाहेर मधल्या भागी आपल्याला डॉट पाडायचा आहे. बघा, पाकळीच्या मध्य भागी मी डॉट पाडून घेतला आहे अशा पद्धतीने. नंतर मुठीने मी कलर टाकून घेतला आहे, त्याला व्यवस्थित आपल्याला दाबून गोल करायचा आहे. नंतर दुसरा कलर टाकायचा आहे अशा पद्धतीने. हे बघा, मी पहिले थेंब पाडून घेतला म्हणजे मध्ये आकार कळतो आपल्याला. अशा पद्धतीने डार्क करून घ्यायचे. हळूहळू आपल्याला गोल करत जायचंय मध्ये. बारीक बारीक रेषा मारून घ्यायच्या आहे. सेम त्या पद्धतीने डॉट पाडून घ्यायचा आपल्याला बाहेर दोन पाकळ्यांच्या मध्ये.
माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, पूर्ण व्हिडिओ बघा. यूजफुल व्हिडिओ असतात माझे, खास महिलांसाठी बेसिक पद्धत आणते मी शिकवण्यासाठी. जे रंगोलीवर भरपूर व्हिडिओ आहेत माझे, नक्की जा माझ्या चॅनलवर. हे बघा अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आपल्याला. हळूच असं गोल आकारात पाकळी काढायची आपल्याला, बघू शकता तुम्ही. ज्याला येत नसेल त्याला सोप्यात सोपी पद्धत शिकवते मी. अशा पद्धतीने बारीक रेषा ओढून घ्यायच्या आपल्याला. हे बघा बोटाने दाबून घ्यायचं आहे आपल्याला. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत कमेंट करायला विसरू नका. आणि ज्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल त्याला थँक्यू, धन्यवाद.